हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे आपण कोव्हाळ वडे, हे वाळवणीचा पदार्थ करणार आहोत. हे असं आपण चिरून घेतलेलं आहे, तुकडे घेतलेले आहेत कोव्हाळ्याचे, तुम्ही पाहू शकता. त्याच्या बिया काढायच्या, साफ करून घ्यायचं, साली काढायच्या आणि मिक्सर मधून काढायच्या. तर हे जे कोव्हाळ्याचे वडे आहेत ना, ते आपल्याला चुरमुरे आणि पोहे घालून पारंपरिक व पौष्टिक पदार्थ आहे. हा आपल्याला करावायचा आहे, जो खाण्यास अत्यंत चविष्ट लागतो. हे वडे कडक वाळवल्यास 2 वर्ष टिकतात चांगले. ओला हात लागू द्यायचा नाही. हे डब्यात भरून ठेवायचे, वाळले की कडक वाळले पाहिजे. हे वडे तळून किंवा भाजून, ओव्हन मध्ये तुम्ही भाजून पण घेऊ शकता, पण तळून पण खाता येतात. तर हे तोंडी लावण्याचा उत्तम पर्याय आहे. तर आपण हे मिक्सर मधून काढून घेऊ, साफ करून स्वच्छ करून. कोव्हाळ्याचं आपलं मिक्सर मधून काढणं झालं आणि त्याच्यामध्येच मी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर आपण भरपूर टाकलेली आहे, त्यामुळे कलर असा दिसत आहे. तर मिक्सर मधून काढतानाच मी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये. आता याला टाकू आपण तिखट. तुमच्या कमी जास्त चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. याला टाकू पोहे, आणि याला टाकू थोडेसे चुरमुरे. आपण 1 वाटी मी पोहे टाकलेले आहेत. चुरमुरे हे 1 वाटीत आपण किती बसते बघू, थोडेच टाकून घेऊ तोपर्यंत. आणि याला टाकू थोडीशी हळद, याला टाकू चवीपुरतं मीठ, एवढं थोडस वर 1 चमचा आणि थोडस वर टाकू. याला टाकू जिरे पावडर, याला टाकू थोडीशी ओवा पावडर, पूड करून घेतलेलं आहे आपण. याला टाकू थोडी धने पावडर, हिंग. हे आपण कोव्हाळ वडे करण्यासाठी हे सगळं आता मिक्स करून घेऊ. हे टाकलेले आपण सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे. थोडे आपण चुरमुरे टाकू. याला आपण 1 वाटीतले चुरमुरे एवढे शिल्लक आहेत. जर बसले, आपल्याला वाटलं की ह्याच्यात थोडे बसलेत, आणि हे असं सगळं मिक्स करून घेऊ आपण. आणि याला 10 मिनिटं आपल्याला असं सगळं मिक्स करून थोड्या वेळ असंच भिजू द्यायचंय, 10 मिनिटं. अजून आपण एवढे चुरमुरे घालू. 1 वाटीभर झाले आता सगळे मिळून चुरमुरे. आणि थोडेसे आपण 1 वाटी तर पोहे घातलेले आहेत, अजून थोडेसे 1 वाटी आणि थोडे वर आपण पसाभर घातलेले आहे. छान याला मिक्स करून घेऊ. हे आता सगळं मिक्स केलं आपण, नंतरचे पोहे आणि चुरमुरे घातलेले. आता 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ आपण त्याला, आणि नंतर वडे घालून घेऊ. आता आपले हे 10 मिनिट तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मिक्स केल्यावर भिजवून घेतलं, थोड्या वेळ तसंच झाकून ठेवलं. आता आपण इथे वडे घालून घेऊ, छोटे 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 असे. आपल्याला पाहिजे तसे आकार घालू शकता तुम्ही, चौकोनी, गोल, कसे पण. असे चौकोनी काही करून घेतलेले आहे. तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे आपले कोव्हाळ्याचे वडे घालून 2 परातीमध्ये आपले घालून रेडी झाले, तुम्ही पाहू शकता. आणि हे आता उन्हाला आपल्याला चांगले कडक वाळेपर्यंत हे उन्हाला घालायचे, कारण हा वाळवणाचा प्रकार आहे, तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता आपण हे उन्हाला घेऊन घालू. अशा प्रकारे हे आपले पारंपरिक कोव्हाळ्याचे वडे 3-4 दिवस असे कडक वाळलेले आहेत. आपण पाहू शकता तुम्ही कसं वाजतात ते वर्षभर टिकतात, पण याला ओला हात लागू द्यायचा नाही. आता ह्या कोरड्या बरणीमध्ये याला उन्हाला घालून घेतली. ती बरणी स्वच्छ धुवून आणि थंड करून पुन्हा पुसून व्यवस्थित घेतलेली आहे. तर त्या कोरड्या बरणीमध्ये हे वडे असे कोरड्या हाताने घालायचे, आणि लागतील तसे असे 4-4 आपण थोडे थोडे तळून तोंडी लावण्याचा पदार्थ हा करून खायचा. आता आपण ते तळून आपल्याला बघायचे आहेत. थोडे तेल ठेवलेलं आहे त्याला तापायला. हे वडे आपण तळून घेऊ, थोडस टाकून बघू त्यामध्ये थोडं. हे तेल आपलं, आता तेल आपलं तापलेलं आहे. हे वडे आपण तळून घेऊ छान.
हे खूप कुरकुरीत होतात आणि चवीला पण खूप छान होतात. असे तळून घ्यायचे छान खालीवरी करून यामध्ये. अशा प्रकारे हे तळून झाले आपले वडे. त्याच्यात आपण सगळे काढून घेऊ वडे. फार फास्ट गॅसवर आपण तळलेलेच नाही, लहानच गॅस केलाय. तर दुसरे टाकून आपण थोडे तळून घेऊ. हे सुद्धा वडे आपण तळून झालेले आहेत आपले हे वडे. हे पण वडे, तर हे कोवाळ वडे आपले खूप सुंदर झाले. खूप तळताना सुद्धा फार सुवास छान येत आहे याचा. हे आपले पौष्टिक वडे अशा प्रकारे आपण थोडे थोडे याच्यातले तळून खायचे. आणि बाकीचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाटलीत, बरणीत, कशातही कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. हे वर्षभर टिकतात. असा हा वाळवणीचा पदार्थ आपला उन्हाळ कामाचा पदार्थ आहे आणि हा असा वर्षभर टिकतो. फक्त याचं एवढंच लक्षात ठेवायचं की याला ओला हात लागू द्यायचा नाही. आणि असे हे वडे आपण बाटलीत भरून कच्चे वडे ठेवून देऊ आणि हे तळलेले वडे खायला घ्यायचे. असे नक्की तुम्ही करून पहा मैत्रिणींनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.